प्रचाराच्या तोफा कालच थंडावल्या आहेत. मतदानाला अवघे काही तासच शिल्लक असताना विरारमध्ये मात्र राडा झालाय. भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी विरारमध्ये पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आलाय. बवियाच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांना घेरल्याचं दिसतंय. पाहूयात यावरचा एक स्पेशल रिपोर्ट. मतदानाला काही तासच शिल्लक असताना आता विरारमध्ये राडा झालाय. भाजपचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे यांनी विरारमध्ये पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला. यावरून विरारच्या विवांत हॉटेलमध्ये बविया भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झालाय. याचा व्हिडिओ समोर आला असून बवियाच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांना घेरल्याचं दिसतं. मला भाजपच्या एका नेत्यानेच सांगितलं की 5 कोटी रुपये घेऊन विनोद तावडे पैसे वाटणार आहेत. मात्र रंगेहात पकडल्यानंतर तावडे यांनी मला 25 वेळा फोन केला. मला माफ करा असं ते म्हणाले, अशी प्रतिक्रिया आमदार हितेंद्र ठाकूर यांनी दिली. तर विनोद तावडेंना भाजपच्याच प्रमुख नेत्यानेच पकडून दिलं असा मोठा आरोप संजय राऊतांनी केला. मला भाजपच्या एका नेत्याने सांगितलं का असं तावडे साहेब 5 कोटी रुपये वाटायला येत आहेत. माझा अगोदर विश्वास नव्हता. नंतर मला न्यूज मिळाली का आल्यात 12 तास उठल्या जाऊगे इलेक्शनला. हे आले कसे? त्यांच्या इकडे 19 लाख तर मिळाले ऑलरेडी, बाकी वाटप झाले असतील. विनोद तावडे यांच्या संदर्भातली जी माहिती आहे ही भाजपच्या महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांना ठाकूरांना दिली. त्यांच्या हातामध्ये काही सूत्र आहेत या राज्याची. मोदीजींच्या आणि शहाजींच्या जवळचा माणूस आहे. त्याच्यामुळे त्यांना अशा पद्धतीनं पकडून द्यावं यासाठी भारतीय जनता पक्षामध्येच कारस्थान झालं. यावर आता महाविकास आघाडीने टीका केली. मात्र भाजपच्या नेत्यांनी हा सगळा प्रकार हास्यास्पद असल्याचं म्हणत स्वतःचा बचाव केलाय. तर सीसीटीव्ही तपासून पूर्ण निष्पक्ष चौकशी करावी असं स्पष्टीकरण विनोद तावडेंनी दिलं. काम तर त्यांनी केलं नाही म्हणून अशा पद्धतीने पैसा, भ्रष्टाचाराने जमवलेला पैसा अशा पद्धतीने जनतेत पोहोचवण्याचा प्रयत्न होतो. निवडणूक आयोग झोपलेले असं दिसतंय. केंद्राचं असेल, राज्याचं असेल का भारतीय जनता पार्टीच्या घरी पाणी भरायला ठेवलेले निवडणूक आयोग, हे आता निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं पाहिजे. विनोद तावडे हे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत आणि एक राष्ट्रीय नेता, राष्ट्रीय सरचिटणीस एका विधानसभेमध्ये जाऊन पैसे वाटू शकतो, पाकिट वाटतोय, हा आरोपच मला हास्यास्पद त्या ठिकाणी वाटतोय. निवडणूक आयोगाने, पोलिसांनी, राहुल गांधी, सुप्रिया सुळे सगळ्यांनी तिथलं सीसीटीव्ही पाहावं, तिथलं सगळं पाहावं. पैसे कुठे वाटले, काय वाटले. कार्यकर्ते जे दिवस रात्र मर मरतात त्यांना भेटून चहा पिणं हे सुद्धा संजय राऊत, सुप्रिया सुळे आणि राहुल गांधीला इतकं वाईट वाटतं. शंका आली असेल त्यांनी केलं असेल. निवडणूक आयोगाने पूर्ण चौकशी करावी. या सर्व प्रकरणानंतर भाजप नेते विनोद तावडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. हे सगळं प्रकरण भाजपसाठी काही अंशी त्रासदायक ठरणार की काय, अशी सध्या चर्चा सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.